गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, पुन्हा मी नवीन घराकडे आलेलो आहे आपल्या. आणि आजचा दिवस रिलॅक्स असणार आहे माझा आणि उद्याचा दिवस पण. म्हणजे आता जवळजवळ 10 वाजेची वेळ झालेली आहे बघा. मी आपल्या घराकडे चाललेलो आहे आणि पेंटर जे होते त्यांना मी बोलवलं होतं, कारण की पुढचं काम आपलं जे असणार ते पेंटिंगचं. कारपेंटरचं पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे फर्निचरचं पूर्ण काम कालच्या दिवशी मी करून घेतलं आणि पूर्ण वेळ माझा कालचा गेलाच. मी म्हटलं की 1-1.5 तासांचं काम असणार, पण पूर्ण वेळ माझा फर्निचरमध्ये गेलाच. किरकोळ कामं जी होती ना ती करून घेतली आणि त्यानंतर क्लिनिंगचं पण काम होतं, ते पण मी त्यांच्याकडून करून घेतलेलं होतं. त्यामुळे जास्त वेळ गेलेला होता. आणि त्यामध्ये थोडं कुशनिंगचं पण काम होतं ना, सिटिंगचे बनवलं आपलं, त्याला कुशन करायचं, बेडचं जे बॅक असतं त्याला पण, त्यानंतर गादी जी असते आपली ती, मग त्याचे रेट काढण्यासाठी गेलो होतो मी. तर तिथे पण माझा खूप वेळ गेलेला होता. पूर्ण दिवस खूप बिझी होतो मी. दिवशी पेंटरना म्हटलं की तुम्ही सकाळी सकाळी या. ते आले, पण ते म्हटले की आज मला जमणार नाही कामासाठी, बुधवारपासून मी चालू करतो काम. मग त्यामुळे आजचा दिवस पण रिलॅक्स आणि उद्याचा पण, हे 2 दिवस थोडेसे रिलॅक्स असतील माझे. चला, त्या वेळेमध्ये मग किरकोळ काम आहे ते करून घ्यायचं. आता जो बॅकग्राऊंड आहे बघा माझा, थोडासा तुम्हाला चेंज दिसेल. तर इथे मी वॉलपेपर बसवलेला आहे, म्हणजे वरचं जे आपलं ऑफिस असणार आहे ना, माझा जो टेबल आहे त्याच्यावरती मी अशा पद्धतीचं एक वॉलपेपर लावलेलं आहे इथे. ते पूर्ण व्हाईट झालं होतं. आणि ठीक असतं वॉलपेपर लावल्यानंतर, म्हणजे एवढं कॉस्टली पण नाही आहे ते. मग मी ते वॉलपेपर जे साध्यामधलं येत असतं ते लावलेलं आहे. त्यामुळे मस्त वाटतं आहे ते बघा. बॅकग्राऊंड तुम्हाला छान वाटेल तो. आमचे मोठे बंधू आहे, त्यांनी एक वॉलपेपर आहे ना ऑनलाईन मागवला होता, म्हणजे थोडासा गॅप सुटला होता खाली, मग तो गॅप पण मी त्याच्याद्वारे फिल केलेला आहे. आता मस्त वाटतं एकदम बॅकग्राऊंडला, तुम्हाला दिसेलच बघा हा बॅकग्राऊंड पूर्ण. आता पेंटर लोक जे त्यांना पेपर वगैरे पाहिजे, कारण की फर्निचर आपलं पॅक करावं लागणार आहे, पूर्ण कवर करावं लागणार. नाहीतर काय, एकदा पेंट चालू झाला की फर्निचर खराब होऊ शकतं, त्याच्यावरती डाग वगैरे पडू शकतात. मग त्याला आपण कवर करून टाकूया. तर मग आज किंवा उद्या पेपर घेऊन येतो. मग परवापासून 1 ते 2 दिवस लागतील त्यांना पूर्ण फर्निचर कवर करायला. मग नंतर ते आपलं पेंटचं काम चालू करते. टी युनिटचं पण काम झालं आणि त्याच्या खालचं जे युनिट आहे ना ते खूप छान बनलेलं आहे. मी तुम्हाला ते युनिट दाखवतो, तुम्हाला पण मस्त वाटेल बघा. तो बॉक्स जो बनलेला आहे, ड्रॉवरचं युनिट खालचं, एकदम मस्त बनलेलं आहे. आणि टीपॉय जो बनवला आहे तो पण त्यांनी खूप छान बनवला आहे. तो टीपॉय पण मी तुम्हाला दाखवतो. हे टी व्ही युनिटच्या खालचं जे ड्रॉवरचं सेक्शन आहे ना, हे तर मला खूप आवडलेलं आहे, एकदम छान दिसतं आहे. आणि मधला हा जो ड्रॉवर आहे याच्यामध्ये HDMI केबल, सेटअप बॉक्स, याच्या वायर्स काढलेले आहे इथे. आणि इथे हा जो भाग आहे ना याला कट केलेला आहे, इथं कट करून इथे एक काच टाकलेली बघा अशा पद्धतीची. आणि वरती ह्या जागेवरती दिसेल तुम्हाला एक असा पट्टा दिसतोय वरती बघा. ही जी प्रोफाईल पट्टी आहे, म्हणजे तिथं आपण हँडल पण टाकतो, किंवा सध्या काय होतं की ड्रावरला ओढण्यासाठी खालच्या बाजूने असते खटकी एक, आपण बाहेर ओढतो त्याला. पण तसं केलेलं नाही. तर ही जी प्रोफाईल पट्टी थोडी कॉस्टली जाते. हिचा वापर मग मी आपलं वॉश बेसिन जे आहे ना त्याच्या खाली एक युनिट बनवलं आहे काही ठेवण्यासाठी, काही वस्तू ठेवण्यासाठी. उरली होती तर तिथे पण त्याचा वापर करून टाकलेला आहे मी. आणि दिसायला पण छान दिसते बघा एकदम. आपण याला इझिली असं ओढू शकतो ड्रॉवरला अशा पद्धतीने. आणि दिसायलाही पण बघा एकदम छान दिसतं. पूर्ण एक पट्टी दिसते बघा अशी, पूर्ण एक पट्टी दिसते बघा अशी. आणि हा टीपॉय मी इथे हॉलमध्येच आणून ठेवलेला आहे, म्हणजे एकच कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. जसं हे सिटिंग दिसतंय बघा, याच्यामध्ये आपण वुडन आणि व्हाईट याचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तसंच मग हा जो टीपॉय होता याच्यामध्ये पण व्हाईट आणि वुडनचं कॉम्बिनेशन आहे. तर काही शीट उरलेल्या होत्या त्याचा पण इथे वापर केलेला आहे मी. वेस्टेज जाण्यापेक्षा त्याचा वापर केलेला केव्हाही चांगला असतो. की टीपॉयसाठी मग वेगळा कलर वापरायचा, मग ते व्यवस्थित वाटत नाही. एक रूममध्ये एक कलर कॉम्बिनेशन जर असलं ना तर ते छान वाटतं. नाहीतर असं नको व्हायला की सिटिंगसाठी आपण वेगळा कलर वापरतोय आणि टीपॉयसाठी आपण वेगळा कलर वापरतोय, टी व्ही युनिटसाठी वेगळा कलर वापरतोय, मग ते व्यवस्थित वाटत नाही. एक कलर कॉम्बिनेशन असेल ना तर आपण किंवा बाहेरची व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये येऊन बसते हॉलमध्ये, तर थोडंसं व्यवस्थित वाटतं. त्यामुळे एकच कलर कॉम्बिनेशन मी घेतलेलं आहे. आणि काल ही साफसफाई झाली, अजून पण थोडेफार डाग आहेत, नंतर क्लिनिंग करून होऊन जाईल ते. तर घराची साफसफाई करून घरी आलेलो होतो. तसंच येताना मग सार्थकला पण घेऊन आलो कॉलेजमधून, कारण की त्याचा आज 12वीचा पेपर होता फिजिक्सचा. तो पेपर सुटला, त्याला घरी घेऊन आलो. मग आता मार्केटला बघतोय तर निफ्टी 50 इंडेक्स प्लसमध्ये दिसतोय.
आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप जे आहे ना त्यांच्यामध्ये एवढी काही खास तेजी नाही आहे. म्हणजे बघा मिड कॅप आणि स्मॉल कॅप आपल्याला ते फ्लॅटच दिसत आहे. PSU बँक आहे तो इंडेक्स आपल्याला 1% वरती दिसतोय. पण निफ्टी 50 इंडेक्स आपल्याला वर दिसतोय. कारण रिलायन्स पण वरती बघा 1%. निफ्टी बँक इंडेक्स पण वरतीच आहे 1%. निफ्टी बँक पण वरती आहे. HDFC बँक वगैरे चालत असणार ना, त्यामुळे निफ्टी बँक इंडेक्स पण आपल्याला वरती दिसतोय. सिल्वर ETF आज 2% दिसत आहे खाली. गोल्ड बेस प्लसमध्ये दिसत आहे थोडं. बघा मागे जी तेजी होती ना सिल्वर ETF आणि गोल्ड ETFमध्ये ती आपल्याला कमी होताना दिसते. बघा आता ती आपल्याला कमी होताना दिसते. HDFC बँकेत छान तेजी आज 2.5% वरती स्टॉक. बघा निफ्टी बँक इंडेक्स वरती असण्याचं कारण काय माहिती आहे का? HDFC बँक हेवी वेटेड स्टॉक आणि त्यानंतर ॲक्सिस बँक पण यांच्यामध्ये तेजी बघा आणि यांचं वेटेज पण जास्त आहे इंडेक्समध्ये, त्यामुळे आपल्याला निफ्टी बँक इंडेक्सवरती दिसतोय आज. जेवण पण झालं आहे आता आणि पुन्हा स्क्रीनवरती येऊन बघतोय तर इंजिनियर्स इंडिया हा शेअर मला दिसला 10.5% वरती आणि खूप दिवसानंतर तो ट्रेनचा ब्रेकआउट देतोय बघा. या लेवलपासून या शेअरमध्ये प्रत्येक वेळेला सेलिंग यायची बघा, पण आज एक छान ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला मिळतोय. गॅप अप नंतर मोठा ब्रेकआउट. तर संध्याकाळ झाली आणि सर्वेशाने मी घराकडे आलो होतो, तर पेंटर लोकांनी लांबी सांगितलेली होती, तर आम्ही लांबी पण घेऊन आलेलो आहे. आता इथं आतमध्ये ठेव. हा बघा आपला जो ऑफिस टेबल आहे ना त्याच्यावरती असं वॉलपेपर पण लावलेलं आहे मी. वॉलपेपर पण छान दिसतो आणि इथं गॅप सुटलेला होता बघा हा इथे, कारण की एवढा पीस नव्हता तो पूर्ण, एवढा गॅप सुटला. मग तिथे आमचे मोठे बंधू जे आहे त्यांनी ऑनलाईन हा वॉलपेपर मागवला होता. तर आम्हाला काय बसवणं शक्य नव्हतं, कारण की तिथं बबल जर पकडलं त्याला तर ते विचित्र दिसतं. ठीक आहे, मग त्यामुळे आपले जे कारपेंटर होते त्यांनाच मी बोलवलं आजच्या दिवशी. त्यांना म्हटलं या अर्धा एक तास द्या आमच्यासाठी. मग ते आले कटिंग करून, मग आम्ही ही पूर्ण पट्टी लावलेली इथं. बघा जसं मी बोलतोय ना आता माझ्या पाठीमागचा बॅकग्राऊंड हा वॉलपेपरचा आहे, तो पण छान दिसतोय बघा. म्हणजे आपल्याला एखादा व्हिडिओ शूट करायचा आहे, आपण या जागेवरती जर उभं राहिलो तर एकदम छान व्हिडिओ पण नाही गेला. आता थोडासा इको येतो असतो, आता तुम्हाला थोडासा इको येणार बघा इथे थोडा, कारण की रूम मोकळा आहे अजूनपर्यंत. जेव्हा याला कर्टन वगैरे लागतील आज पण थोडासा खणखणीत येईल, इको निघून जात असतो, कारण की आता रूम खाली आहे ना, भिंतीच आहे फक्त, त्यामुळे इको येणारच आवाजामध्ये. शरद भाऊनी काल महाशिवरात्रीनिमित्त इथं महादेवाचं मंदिर आहे तिथं केळीचं वाटप केलेलं होतं प्रसाद म्हणून. तर मग त्यांनी सकाळी आणून पण दिली. काल मुलं पण आली होती केळी वाटप करण्यासाठी, पण कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. ते म्हटलं की संध्याकाळी या, मग मुलं गेले घरी. मग त्यांनी आज सकाळी ही केळी आणून दिली होती, तशीच ठेवली होती मी वॉर्डरोबमध्ये. आता सर्वेश आलेलाच आहे, सर्वेश आणि मी खातो, काही घरी नेतो. शरद भाऊंकडे आलो होतो चक्कर मारण्यासाठी. पुन्हा शरद भाऊ इथे पाणी टाकत होते बागेमध्ये. त्यांनी तिथं स्टार्टर बसवलेलं आहे. बंद करताय काय शरद भाऊ? झालं का भरणं? आता तुम्ही कोथिंबीर पालक मस्त घेऊन जा घरी. घेऊन जातो आता भाजीला. उद्या बाजारचं टेन्शन नाही. हे बघा ताजा भाजीपाला, ताजे भाजीपाला इथं आत्ताच पाणी भरलेलं आहे शरद भाऊंनी. हॅपी हॅपी पण आलेलं आहे, ताजा भाजीपाला आहे. ताजा भाजी. इथं कुत्र्याचं पिल्लू पण आलेलं आहे दुसरं. कोथिंबीर मस्त शरद हा, भाऊंनी कोथिंबीर न्या. मागे टाकलेली होती. इथं कोथिंबीर होती ना शरद भाऊ? हे काय इथं कोथिंबीर मेथी. मेथी वांगे वांगे पण लावलेले. फुलवर लावली तर त्यांनीच मला आवाज दिला म्हणे या कोथिंबीर घेऊन जा भाजीसाठी थोडी. आलोय आता कोथिंबीर न्यायला. द्या काढता का? कुठून काढायची? काढा ना का कुठून घ्या हे घ्या कोणती घ्या पाणी त्या साईडची घेतो मग, पाणी भरलेलं नाही ना तिथं. आणि थोडे वाळेल ती फुलं चालते ना? चालते ना, त्याला काय होतं. भाजीला चांगली ना उलट. सर्वेश सर्वेश इकडे. तर हॅपी, हे बघा हॅपी पण होतं. हॅपी शरद भाऊनी कोथिंबीर पण काढली आणि मेथीची भाजी पण काढली. घे सर्वेश घे. वा मस्त, भाजीचं काम होऊन जाईल शरद भाऊ. आता भाजीचं काम होऊन आणि हे फक्त आज गेलं नाही, ताजी भाजी बरं का, ताजी. हा ते 2-3 दिवस धपाटे करायला लावायचे का मग याचे कोथिंबीरचे धपाटे?
अहो इथं आलं तुम्हाला इथं देत जाईन ना एकमेकाचं बटे. घेतो आपण पाच मग बटे केले का भजे खा हे का मग काय भजे पण होतं. चल मग पालकचे भजे पालकचे भजे सुद्धा तुम्हाला चालून एक दिवस आले या ना तुम्ही आले ना नक्की. मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, शरद भाऊ इथे मेथी टाकत होते, त्यानंतर धने पण टाकत होते. धने इथे टाकत होते बघा. मेथीची भाजी पण उतरलेली बघा आता. मस्त काळजी घेतात ते, त्याच्यामुळे मग वेळेवरती येतात. तुम्ही वांगे टाकले वांगे राहिले टाकायचे वांगे पण आले का? हे वांगे हे बा हो, मस्त आले हो वांगे पण. हा एक भाजी आहे ना आतल्या साईडला पण आहेत. हा हे मोठे झाले होते ना, तेच आहे ना हे? तेच आहे का कटिंग कट केले होते ना? त्याची मस्त झाले. मी आणि सर्वेश आज संध्याकाळच्या वेळेला आलेलो होतो. सर्वेशची गरज का पडली तर मला लांबी आणायची होती 25 किलोची बॅग, त्याच्यामुळे त्याला म्हटलं मला मदत करू लागतं, त्याच्यामुळे त्याला मी घेऊन आलो होतो. आणि नंतर शरद भाऊंकडे पण आम्ही गेलो, त्यांनी कोथिंबीर वगैरे पण दिली. आता आम्ही लाईट वगैरे लावतो इथे आणि जातो घरी, कारण की आज कामच चालू नव्हतं. उद्या पण नसणार आहे, उद्या पण मी रिलॅक्स असणार, त्यामुळे उद्या पण माझा आराम होईलच. 2-3 दिवस त्याची पण खूप धावपळ झाली होती. आता जातो, लाईट वगैरे लावतो. चला, आजच्या दिवसासाठी ब्लॉगला मी इथेच थांबवतो आहे. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद.